अपमान आहे वडापावचा आणि असं वगैरे हे जे पदार्थ आहेत ना ते स्वतः मला जाऊन ट्राय करायला आवडतील, पण ना भातुकलीमध्ये सुद्धा ना याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी असते. नाही नाही, हम नाही खा पाते ना तो हात से खाते. यांनी रील बनवून स्वतःचा फार मोठा इन्सल्ट करून घेतलेला आहे असं मला वाटतं. गरजच नाही, मोबाईल पेक्षा जास्त एंटरटेनिंग हे. Hello guys and buffaloes, welcome back to the channel. You must be wondering what happened to my accent. कालपर्यंत बळा होता, आज एकदम डोक्यावर पडला काय? Because in this video we are going to cover the gourmet 5-star हॉटेलचं एकदम luxurious food. त्यामुळे एक दोन पावजोडे दे रे असं म्हणून चालणार नाही. I have to be very sophisticated. Bro, what's up? एक कान फटा द्याव का? नाही, आज एवढंच जमणार आहे मला. लावा रे तो वीडियो 5-स्टार होटल से। ये है दुनिया की सबसे एक्सपेंसिव चाय। इस एक चाय की कीमत है 600 रुपए। 600 रुपयाला एक कप चहा। इथे सोसायटी चहा 1 किलो 532 रुपयाला, तो तुम्ही चेक करू शकता। ये चाय मिलती है 5-स्टार होटल के एक रेस्टोरेंट मिस्टर चाय में। नावच मिस्टर चाय, त्यामुळे 600 रुपये घेऊ शकतात। इस चाय को सर्व करते हैं केटली में और साथ में देते हैं कुछ कुकीज। यहाँ की एम्बियंस और स्टाफ सर्विस बहुत अच्छी थी और चाय का टेस्ट भी, लेकिन यहाँ चाय थोड़ी महंगी है। थोडी महंगी भाऊ, खूप महाग आहे। म्हणजे महिनाभराचं अमृततुल्यचं बिल आहे ना ते 600 रुपयापेक्षा कमी होईल। रोजचा 10 रुपये जरी पकडला तरी किती होतात? 10 हो 300 रुपये होतात। त्यांनी चहा बनवून आणलाय आणि तो ओतलाय। बऱ्याच वेळा 5-स्टार हॉटेलमध्ये ते चहा वेगळा, दूध वेगळं, हे वेगळं, साखर वेगळी असं सगळं ते देतात। ते सगळं उतेपर्यंत कोमट होतो चहा आणि आपल्याला गरम कडक चहा प्यायला आवडतो। तिथलं तिथे मिक्स केल्यामुळे तो छान पद्धतीने एकरूप होत नाही आणि वाईट चव लागते चहाची। आणि नानकटाई वगैरे आहे, त्यामुळे ज्या नानकटाई 3-4 नानकटाया मारायच्या नाही का, आणि मग चहा प्यायचा। मग थोडे तरी 600तले 50-60 रुपये आपण वसूल करू शकतो। पुढचं पण आहे चहाचाच रील। 2 कप चहा मला लागतो दररोज सकाळी, 2 कप चहा लागतो। कुलडवाला चाय, इंजिन चाय। My name is Sanjeev Kumar Singh. I am working from Hayat Palace, Aurangabad. You are making tea. I heard you make very good tea. ताईंनी कुठं ऐकलंय हे की हा उत्तम चहा बनवतो? पाणी टाकलेलं आहे, बिस्लरीचं पाणी त्यांनी टाकलेलं आहे, दूध मिक्स केलंय, त्यातच चहाची पावडर टाकलेली। पण माझ्या मते उत्तम चहा जो असतो, तुम्ही पाण्यामध्ये चहाची पावडर जी आहे ती उकळली पाहिजे, छान तो अर्क चहाचा उतरला पाहिजे आणि मग दूध मिक्स करायला पाहिजे। म्हणजे जे चांगला चहा बनवतात त्यांना मी असाच बनवताना बघितलंय। तुम्ही बघा ना कुठल्याही ठेल्यावरती अमृततुल्यमध्ये बघा, त्या भरपूर वेळा असे उकळत असतात, मग उकळल्यानंतर मग त्याच्यामध्ये दूध मिक्स करतात। पण भाऊ आहे 5-स्टार हॉटेलमध्ये आणि गॅसवर नाही तर इंडक्शनवर ते भाऊ चहा बनवतोय। Fresh ginger. फ्रेश आत्ताच शेतातनं काढलेलं आहे, तोडून आणलेलं आहे, म्हणजे जमिनीतनं गुळाचा खडा टाकलेला आहे, त्यामुळे गुळाचा चहा 5-स्टार हॉटेलमध्ये त्यांनी बनवलेला आहे। भावानी इतका मनापासून चहा बनवलाय की तो आटून गेलेला आहे आणि अख्खा कप जाऊ दे, अर्धा कप, अरे हा कटिंग पण नाहीये, हा 25% चहा आहे। Okay, cutting chai. आणि ती बिचारी त्याला सांत्वन करायला म्हणून अच्छा कटिंग चाय। पुढचा रील। This is दिल्ली का नोवोटेल होटल। हम वहाँ खाना खाने तो गए पर ऑल्सो हैड अ रिलैक्स स्टेकेशन। अरे वाह, मेरी फोटो। हे एक डिटेलिंग फार करतात बरं का 5-स्टार हॉटेलमध्ये। म्हणजे बघा फोटो, मग नाव तिथं लिहायचं नाही का, आणि पोरींना तर तसं लय भारी वाटतं, माझं नाव आहे ते। अरे बुकिंग करताना तुमचंच नाव दिलंय, टाकायला काही लागत नाही, 15,000 रुपये घेतलेत तुमच्याकडनं एका दिवसाचे, नाव टाकायला काय जातंय? वाह वाह वाह, खूपच एक्सायटेड आहेत का, प्रचंड एक्सायटेड। मी समजू शकतो एक्साइटमेंट, म्हणजे मी पण इतकाच एक्सायटेड असताना खायला इन्क्लुडेड, म्हणजे कसं इनको कैसा वापरू मी, इनका कैसा वसूल करू। आओ आओ, पहले शरबत मोहब्बत। छान दिसतंय खरंच, म्हणजे टेम्पटिंग दिसतंय, जे दिसतंय ते छान दिसतंय। इसको है कैसा? ओ भाई साहब, ठंडक आ गई। अब बारी है चिकन चंगेजी। असे लय पैसे दिलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक गोष्ट अप्रिशिएट करण्याचे ऑप्शनच तुमच्याकडे काय राहत नाही। आनंद आनंद आनंद, याची गरज नाही, हे उंगळवाणं दिसतंय। जेव्हा पाणीपुरीच्या पाण्याला हे असं परीक्षा नळीसारखं काहीतरी देतात ना प्रयोगशाळेतलं, थेट किंमत 15 रुपये प्लेटवरनं डायरेक्ट 500 रुपयावरती जाऊ शकते। पुढचा रील आहे, ओ माय गॉड, इंडियन वडापाव। केळीचं पान ठेवायची काहीच गरज नाही, केळीचं पान आणि वडापावचा दूरपर्यंत संबंध नाही, पण इंडियन कल्चर म्हणलं की 5-स्टार हॉटेलमध्ये केळीचं पान आणि त्याच्यावर त्यांनी वडापाव ठेवलेला आहे, चटणी चमच्याने होतीये। वडापाव खाणारा माणूस आहे ना, सभात्याग करून तिथनं उठून निघून जाईल। त्याच्यावर कोरडी चटणी पण घातलेली आहे, डिटेलिंग चांगलं आहे, आणि मिरची मध्ये ठेवलेली आहे, आणि वरती त्याच्यावर काहीतरी खोसलेलं आहे आणि त्याच्यावरती चटणी टाकलेली आहे। म्हणजे तो बिचारा पावाचा चेहरा इतका अवघडलेला झालेला आहे की अरे मी इथं कुठं बसवलं, मला इथे नाहीये माझं ठिकाण, असं तसं झालेलं आहे। म्हणजे दयनीय अवस्था त्या वडापावची बघून मला वाईट वाटतंय।
ज्या लोकांना इंजिन वडापाव ट्राय करायचा असेल आणि हायजीन मेंटेन ठेवायचं असेल तर नक्की ट्राय करायला हरकत नाही. पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे की हे मुंबईत विकतायत, जुहूला विकतायत. मला फुल डाऊट आहे की मागे गाडीवरती जाऊन 12 रुपयाला विकत आणत आहेत वडापाव ते होलसेलमध्ये आणि इथे डायरेक्ट 400-500 रुपयाला देत आहेत. केळीचं पान 5 रुपयाला येतं, काटा चमचा वगैरे ठेवलाय तिथे. अपमान आहे वडापावचा. पुढचा रील बघूयात. वा, अतिशय कॅन्डिड आणि नॅचरल शॉट दिलेला आहे त्यांनी. जिम त्यानंतर खायला घेतलेला आहे. जेव्हा 5 स्टार हॉटेलमध्ये ना ब्रेकफास्ट जो असतो ना तो असाच असतो, म्हणजे इतका असतो आणि भरपूर वसूल करायचा असतो. आणि जे त्यांनी जिम मध्ये व्यायाम करून ब्रेकफास्ट आला त्याच्यावरून मला माझी आठवण आली. कारण होतं असं की जेव्हा मी आणि उर्मिला गेलो होतो एकदा राहायला एकदम नाही का 5 स्टार हॉटेलमध्ये, आणि तेव्हा ब्रेकफास्ट जोरदार मोठा होता आणि ब्रेकफास्ट नंतर लंच होता आणि भूकच लागायची नाही कारण इतका ब्रेकफास्ट खाल्ला जायचा. मग त्यावेळेस मी कार्डिओवर जाऊन भरपूर पळायचो की ते उतरावं आणि भूक लागावी आणि तिथला सगळा जो मेन्यू आहे तो वसूल करावा. भरपूर गोष्टी आहेत आणि प्रत्येकाचा एक एक घास खाल्ला तरी इतकं पोट तुडुंब भरतं. पण भाऊ पैसे दिलेत तर वसूल करण्याची मागताय. पुढचा रील बघूयात आपण. 5 स्टार हॉटेल में कैसा खाना बनाया जाता है. हे हिरा आहे का काय तो? हा, त्यातल्या बिया काढताय मिरचीतल्या आणि त्या मोजतायत. त्याचं काय वजन येणार आहे त्याचं? ते वजन काट्यावर तरी येणार आहे का ते? आणि उगाच 5 स्टार हॉटेलचा फील द्यायचा म्हणून ग्लोव्ज घातलेले आहेत त्याने, त्याची काही गरज नाही. हा मोजतोय फुटपट्टीवरती. अरे त्याचं काय विणून काय अंगावर घालणार आहे काय? ते एवढं करायची गरज नाहीये. कानात घातल्यासारखी त्यांनी काहीतरी घातलंय आणि हे सुद्धा लेझरनी त्याचं माप घेऊन त्यांनी कापलेलं आहे. तेही मोजलेलं आहे, त्याच्यावरचा लेअर काढलेला आहे. दागिना बनवतोय की पदार्थ बनवतोय असं कन्फ्युजन व्हावं इतकं सगळं मोजून मापून चाललेलं आहे. वाव, नाईस. एकच मिरची तळलेली आहे भरपूर तेलामध्ये. हे उगच आहे, म्हणजे भातुकलीमध्ये सुद्धा ना याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी असते बरं का. एवढंच रील बनवायचे म्हणून त्यांनी ते तशा पद्धतीने कापून केलेलं. पण बघताना छान वाटतंय. आपण रात्री जेव्हा झोप येत नाही तेव्हा असले रील्स लय बघतो नाही का. जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. पुढचा रील. From the mithai dessert section, firstly order the sinfully delicious doodh jalebi, which is served with 3 types of milk, pista, chwara and kesar. Just had a small bite of the jalebi, which was truly crispy. भावाचं एक्सप्रेशन मला लय आवडलेलं आहे. त्यामुळे भावाला कळलेलं आहे की 5 स्टार हॉटेलमध्ये कसं एक्सप्रेशन द्यायचं असतं. कारण तिथे तुम्ही जास्त असे हसून किंवा असं नाही चालत, फक्त असंच आवडलं तरी फक्त एक भोळी वरती करायची असते आणि तसं एक्सप्रेशन. Had this indulgent masterpiece, the banana pearls, one of the most Instagram desserts served at Loya. The bottom layer has the bundis, topped with rubbery and saffron foam, sprinkled with pistachios and almonds. Truly a divine dessert. क्या बात आहे. नाही, खरंच खूप टेम्पटिंग दिसते आणि मला छान वाटतं जेव्हा आपले भारतीय पदार्थ असे छान झकपक नटतात ना. म्हणजे काय परदेशातलेच पदार्थ असे गोरमे फूड सारखे सर्व केले पाहिजे का? आपले भारतीय पण आहेत ना. हे जे पदार्थ आहेत ना ते स्वतः मला जाऊन ट्राय करायला आवडतील, पण ना इन्स्टॉलमेंट मध्ये जावं लागेल, एवढं महाग दिसतंय ते. पुढे जाण्याआधी मला सांगायचं की प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल अँड हिट द बेल आयकन. दाबा ना ज्याला घंटा आणि करा ना सबस्क्राईब. इथं मी सोफिस्टिकेटेड होण्याचा प्रयत्न करतोय, क्रॉसा वगैरे म्हणायला शिकतोय. तुम्ही काय सबस्क्राईब करा ना प्लीज, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे इंटरेस्टिंग व्हिडिओ अजिबात मिस करू नका. पुढचा रील. 2-4 काड्या आणि मोजून फुटपट्टी पण टाक म्हणावं कापून त्या तव्यात नाही का. कंट्रोल. ते असं पुसायलाच पाहिजे ना, त्याशिवाय चालणारच नाही. 2 पानं कुंडीतली तोडून आणलेली आहेत. आर्टवर्क बनवलेलं आहे जे काच लावून भिंतीवरती कायमस्वरूपी लटकवू शकता, पण ते खाऊ शकत नाही असे. 5 स्टार होटल में खाना कैसे खाते हैं बघूयात. अच्छे रेस्टोरेंट में या 5 स्टार होटल में खाना खाने गए और खाना नहीं खा पा रहे हो तो वीडियो कंटिन्यू करना. नहीं, हम नहीं खा पाते ना तो हाथ से खाते लेकिन वसूल करते. बट जब हम 5 स्टार होटल में चले जाते हैं वहाँ पे तरीके से खाना नहीं खा पाते, इधर लगता है उधर लगता है, आप कैसे कैसे करके लोगों का चेहरा देखते रहते. तो ऐसा नहीं, आज देखिए तो आपको लाइफ टाइम में कहीं पे आप इंसल्ट नहीं होगा आपका. यानी रील बनवून स्वतःचा फार मोठा इन्सल्ट करून घेतलेला असं मला वाटतंय. सबसे पहले आपका फोक होगा ये साइड लेफ्ट हैंड में और नाइफ होगा राइट साइड में. ऐसे ऐसे नहीं करना है, आवाज नहीं होगा बिल्कुल भी आपका. ये पार्ट को बीच में लेके आऊंगा. आवाज येतोय बरं का. अपने पीस बड़ा कर दिया यहाँ ऐसे करके. पार्ट 2 बहुत इंटरेस्टिंग होगा, जरूर देखना. जगाच्या पाठीवर कुठेही जरी असेल तरी पार्ट 2 बघायला उत्सुक असेल मी. जे पनीर टिक्का मागवलंय त्यांनी ते अजिबात 5 स्टार हॉटेल नाहीये, कुठेतरी उडप्याच्या हॉटेलमध्ये बसले 180 रुपयाला पनीर टिक्काची डिश मागवली आणि असं वगैरे. कोणी बघत नाही, कोणी तुम्हाला जज करत नाही आणि आपण भाऊ पैसा दिलाय तिथे, त्यामुळे वसूल करायचे पैसे. पुढचा रील. 4 वर्षाचा माझा मुलगा आहे अथंग. त्याचा घास याच्यापेक्षा मोठा असेल. म्हणजे मास्टर शेफ स्पर्धेमध्ये जे टेस्टिंगसाठी देतात ना डिश मध्ये ते याच्यापेक्षा मोठा असतं. एक प्लांट वगैरे, वांग आहे वांग. सम आल्मंड्स म्हणते ती. आपण सकाळी गरम पाण्याबरोबर खातो ना, तर ते 4 बदाम आहेत.
असं करून सॉस टाकलेला आहे, म्हणजे लिटरली एका घासात सगळं संपेल. ताईंना काही कळलेलं नाहीये, बाकीचे लोक सांगतायत. बरं, ते एग प्लांट नाहीये, एग व्हाईट आहे. म्हणजे इतकं फॅन्सी दिलेलं आहे की अंडा आणि वांग्यातला फरक समजेना. पण कसे पैसे दिलेले आहेत आणि इतकं काहीतरी फॅन्सी आलेलं, त्यामुळे एकदम सूदिंग असं काहीतरी म्हणालंच पाहिजे. पुढचा रील बघूया. Today we were craving authentic Indian food for lunch, so we headed to Modern Tailors in Rosebank. We started off with small plates and had the pani puris. Pani puris. जेव्हा तुमचा ऍक्सेंट असा असतो तेव्हाच तुम्ही हॉटेलमध्ये जाऊ शकता, त्यामुळे ऍक्सेंटवर काम करणं लय महत्वाचं आहे. अजून काय काय खाल्लंय? Which were amazing to start the meal with. त्या पाणीपुरीचं जर स्वच्छ भांड पाणीपुरीवाल्यांनी बघितलं, चक्कर येऊन पडेल. तो इतकं स्वच्छ बघायची त्याला सवय नसेल आयुष्यात. I had the chicken biryani, which came with dal and sour milk. It was so much food, so we took the rest for a takeaway. Of course. टेकअवे भाऊ करावंच लागते. कसं आहे भाऊ, पैसे दिलेले, अन्न उरलेले, रात्री गरम करून खाऊ, दुसऱ्या दिवशी फोडणीचा भात करून खाऊ, पण भाऊ टेकअवे मस्ट आहे. पुढचा रील बघूया. ती म्हणते की ते बुडबुडे जे आहेत ते मातीपासून बनवलेले आहेत, त्यामुळे जेव्हा ते तुमच्या डिझर्ट वरती येतील आणि त्याचा थेंब पडेल आणि तेव्हा तुम्ही घास खाल, तेव्हा तो मातीचा सुगंध दरवळेल. अपशब्द मला बोलता इथे येत नाहीये म्हणून मी बोलत नाहीये. मैंने कभी किसी का बुरा नहीं सोचा, डायरेक्ट किया. वेडा करायची काम आहेत, बाकी काही नाही. मातीचा सुगंध भाऊ पाऊस पडल्यावर आमच्या नाकात येतो, आम्ही कांदा भजी खातो, पण नको त्याच्यात जाऊया. आजकाल पालकांना प्रश्न असतो ना की अरे जेवत नाहीत, मोबाईल बघत बसत. गरजच नाही, मोबाईलपेक्षा जास्त एंटरटेनिंग ही गोष्ट चालू आहे असं मला वाटतं. तो ढग तिने बनवलेला आहे, आर्टिफिशियल ढग, कृत्रिम पाऊस पाडते ती डिझर्ट वर. तो ढग बनवून तो ती छान जादूचे प्रयोग करून तो डिझर्ट वरती येतोय आणि त्यातनं थेंब पडला, मग तुम्ही ते डिझर्ट खायचे, जे डेझर्ट एवढूच आहे. तर असे 5 स्टार गॉर्मे फूड आपण एक्सप्लोअर केलेला, एकदम फॅन्सी. आणि खरं सांगू का की कधी कधी म्हणजे मला पण आवडतं, बरेच 5 स्टार रिसॉर्ट्स असतात, तर तो जो स्प्रेड असतो ना तो कधी कधी खूप छान असतो. म्हणजे इतक्या व्हरायटी असतात आणि त्याची एक वेगळी गंमत येते जर तुम्ही ग्रुप बरोबर किंवा फॅमिली सोबत असाल. डोक्याला त्रास नाही, तुम्हाला जे ज्याला आवडते ते तुम्ही खा, त्यामुळे त्याची मजा पण वेगळी असते. आपण गंमत म्हणून जरा फॅन्सी गोष्टी आपण बघितल्या ज्या लय व्हायरल आहेत, त्या आपण बघून त्याच्यावरती एकत्रित कमेंट करायचा प्रयत्न केलेला आहे. असे अजून काही इंटरेस्टिंग रील्स असेल तर मला नक्की पाठवा. असे काही अजून इंटरेस्टिंग विषय असतील तर मला नक्कीच सांगा, आपण ते नक्कीच घेऊन येऊ. हक्काचा ट्रॅव्हल गाईड आणि आपल्या बाकी महाराष्ट्र फूड टूर चालूच आहे. हे पण आपण इंटरेस्टिंग व्हिडिओज रविवारी घेऊन येत असतो, त्यामुळे रविवार आणि बुधवार अजिबात चुकवायचा नाही. परत भेटूयात, तोपर्यंत हॅपी जर्नी.